वैज्ञानिकांची दृष्टी देखील अशीच आहे. जगात परिपूर्ण काहीच नसतं. बाबासाहेब म्हणतात 10वीची प्रतिज्ञा दिली ना, 22 प्रतिज्ञांवर मी 10 पारमितांचं पालन करण्याचा प्रयत्न. पारमिता म्हणजे कळलं तुम्ही? पारमिता आणि किती पारमिता ते नाही विचारलं. पारमिता म्हणजे काय? पारमिता म्हणजे 10 पारमिता आहे. नारसिंह पारमी म्हणजे काय? पारमिता कशाला? हा माझ्याकडे मी आहे तर मी लई अंगाचे आपल्या सगळे माझ्या आणि तुमचे मी माझं 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 शरीर माझं मन सगळी थंड आपली. भगवंत म्हणतात हे शरीर आणि मन याविषयी आसक्ती आहे ना. माझं शरीर माझं तुझं शरीर तुझं नाही, तुझं मन तुझं कुणाला मी म्हणतो माझं माझं म्हणतो बरोबर झाले. कुणाला मी म्हणून माझं शरीर काय हुकूमत चालते माझी. या शरीरामध्ये ईश्वर परमेश्वर आत्मा परमात्मा तथागतांना दिसलाच नाही. वैज्ञानिक कल्पना तरी करतात. तथागतांचा हा सद्धर्म अंधभक्ती अंधश्रद्धा कर्मकांड काल्पनिकतेला अजिबात स्थान नाही आहे. म्हणून हे मोदी ज्ञानाची डोळे लावून बसले होते. काहीतरी प्रकृती मला काहीतरी प्राप्त होते असं म्हटलं का तुम्ही? हा श्वास आहे ना, ते मन लई चित्र विचित्र इकडे तिकडे भटकते. कामाचं चित्त 54, रूपाचं चित्त 15, रूपाचं चित्त 12 आणि लोकोत्तर चित्त 8. पण 9 प्रकारचे चित्त आहे. हे कोणतं चित्त उत्पन्न झालं? तुमचं धर्म तरी कठीण काम आहे. धर्म म्हणजे मोठे डळे महाराज युद्धाची प्रचंड लढाई. पाटील इकडे दुखलं तिकडे बरोबर आहे. आता आपलं दुःख करून सुप्त होतो. यासाठी हा कर्मठारांचा अभ्यास आहे. बोधी मिथ्या नाही ती सम्यक आहे. म्हणून सम्यक ही संबोधित ज्ञानाच्या दृष्टीच्या आधारावर आपण कसं कर्म करायचं याला म्हणतात समाधी. म्हणून एक धम्मस्कंद समाधी हा धम्मस्कंद आहे. हा केवळ भगवान बुद्धांना अनुसंधान करतायत. सम्यक दृष्टी म्हणजे काय? आपण काय वर्णन करतो ते योग्य दृष्टी, विवेक दृष्टी, सायंटिफिक दृष्टी म्हणजे समाधी. तुम्ही फेल. समाधी म्हणजे सम्यक दृष्टी. सम्यक या शब्दामध्ये परिपूर्णता आणि परिशुद्धता साठवलेली असते. म्हणून सम्यक संबंध म्हणतात. ज्याला परिपूर्ण आणि परिशुद्ध ज्ञान आहे त्याला सम्यक ज्ञान म्हणतात. हे सम्यक ज्ञानाची उत्पत्ती कशी होते? सप्पे संघारांच्या सप्पे संघारा दुःखात सप्पे धम्मा अनंतात जगा पर्याय हे अनित्य लक्षण, दुःख लक्षण, अनंत लक्षण या तीनही लक्षणांचे भ्रमण करणं, विहार करणं, प्रज्ञा विहार म्हणतात. ही सम्यक दृष्टी होती. शब्दांमध्ये कसं वर्णन केलं कथाकारांनी? दुःख ज्ञान, दुःख समुदय ज्ञान, दुःख निरोधे ज्ञान, दुःख निरोध ज्ञान खबे सम्मा दुःख समुदाय दुःख निरोध अग्निपटी बघा. या चारही सत्याचा अनुभव करत करत काया वाचा मनाने कर्म करणं, शुद्ध चित्ताने कर्म करणं म्हणजे दुःख समुदाय दुःख निरोध आणि दुःख निरोध गामिनी पटिपदा या चारही सत्याचा अनुभव करत करत काया वाचा मनाने कर्म करणं. याचंच नाव आहे अशिते पिते खाईते साहित्य संपजानकारी गते ठिते सुते जागरिते संपजानकारी. ईश्वरी उठला सम्राट फक्त जीवन धारणे संपजानकारी. सकाळी तो उठतो, आपलं जीवन संघाटी घेतो, जीवन पात्र घेतो आणि विचार जागरूकपणे चालताना बसताना उठताना इकडे जी काही कृती करत आहोत कर्म करत आहोत ते निर्वेद ज्ञानाचे आधार आहे. अनित्य ज्ञानामध्ये रमण करून, दुःख ज्ञानामध्ये रमण करून, अनंत ज्ञानामध्ये रमण करून काम करावी लागतात. तेव्हा ते शुद्ध चित्त असतं, प्युअर माइंड असतं. शुद्ध चित्ताने आपल्याला कर्म करता आले ते शुद्ध परिणामी. तुम्हाला शुद्ध चित्ताने कर्म करता येतं का? नाही. मुलमुल पाणीच तुमच्याकडे काय करेल? अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून बोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची
प्रक्रिया. वाक्य समजलं? अनित्य ज्ञानाच्या आधारावर अनित्याचा बोध करून बोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. दुःख ज्ञानाच्या आधारावर दुःखाचा बोध करून बोधी ज्ञान धारण करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. अनंत ज्ञानाच्या आधारावर अनंताचा बोध करून आर्य सत्याचा साक्षात्कार करण्याची प्रक्रिया. याला पटिसंख्या ज्ञान म्हणतात. विपश्यना कोणी कोणी केलेली आहे. हातवर करून बघा. विपश्यना हे पहिला नंबर लागला. विपश्यना विशेषेण पश्यति इति विपश्यना. विशेष करून पाहिले जाते की अनित्य लक्षण उपलक्षण अनंत सबै संखारांच्या सबै संखार दुःखाती सबै धम्मा अनंतात यदा प्रज्ञाय पश्यति अथ निवृत्तति दुःखे हे समग्र. कथमाचं दिग्धवे अनित्य ज्ञान दिक्षुंदो. हे अनित्य ज्ञान म्हणजे काय? उदय बयन ज्ञान इति अनित्य ज्ञान. वेदनांचा उदयापासून लयापर्यंत यथाभूत जाणणं म्हणजे अनित्याचा बोध करणं हो. प्रज्ञेने 100 वर्ष तुमचं व्यवस्थित गेलं काही कामाचं नाही. एक दिवस जरी प्रज्ञायुक्त चित्ताने जगता आला तर सुगतीचा मार्ग तरी पोहोचेल. म्हणून 100 वर्षातलं व्यवस्थितलं जीवन आपलं काही दुर्लभ मनुष्य भाव मती लोके दुर्लभ आहे. मनुष्य जीवन आपल्याला प्राप्त झालं बाबासाहेबांच्या बुद्धाची आपल्याला ओळख झाली. बाबासाहेबांच्या बुद्ध शरणं गच्छामी म्हणायला तरी नाही. त्यामुळं हे भक्ती आहे ना 10 वर्षालाच त्यांच्यासमोर गेले. आपण बोधिसत्व मान. बाबासाहेब गेले ना त्यांनी जन्म घेतला असेल काय? भीती आहे. बाबासाहेब म्हणून पावले ना त्यांनी जन्म घेतला असेल का? अरे पुनर्जन्म मानणार नाही. अरे भगवान बुद्धाने पुनर्जन्म आणून सांगितलं का? नाही पुनर्जन्म आहे काय? हो आणि नाही दोन्ही गोष्टी आहेत. हो आणि नाही. बाबासाहेब सिद्ध करून दाखवली म्हणतो. हो आणि नाही दोन्ही गोष्टी आहेत. कुणाचा नाही? 3 सत्व असे आहेत. 3 बुद्धांचा पुनर्जन्म नाही. 3 प्रकारचे बुद्ध असतात. एक सम्यक संबुद्ध आहे. सिद्धार्थ गौतम झाले. बाबासाहेब ज्यावेळेला सम्यक संबुद्ध म्हणतील ते सम्यक संबुद्ध म्हणणार आहे. बोधिसत्व म्हणतो ना आपण. बोधिसत्व म्हणजे भावी बुद्ध भविष्यात येणारे बुद्ध. बाबासाहेब बुद्ध होतील का? बाबासाहेब बुद्ध होतील का? नाही. म्हणजे सायंटिफिक दृष्टी आणि बोधी संबोधित ज्ञानाची दृष्टी किती तफावत आहे. ही लौकिक दृष्टी आहे. योग्य दृष्टी विवेक दृष्टी सायंटिफिक दृष्टी बदलणारी आहे. संबोधित ज्ञानाची प्रज्ञेची दृष्टी निर्वाणापर्यंत येते. सायंटिस्ट लोक कशाला मागे राहिले असते? निर्वाणापर्यंत नाही पोहोचत. संबोधित ज्ञानाची दृष्टीच आपल्याला निर्वाणापर्यंत पोहोचवते. तेव्हा विपश्यना ज्ञानाचे 10 टप्पे असतात. समर्श ज्ञान उदय ज्ञान भंग ज्ञान परिज्ञान आदिगम ज्ञान निकिता ज्ञान उचितकाम्यता ज्ञान पटवर्ता ज्ञान संखारोपिका ज्ञान अनुलोम ज्ञान. आता एक ज्ञानाचा टप्पा समजून घेण्यासाठी 1 तास लागतो. तुम्ही भटके निमित्त लोक आदिवासी जात ना. गंमत विपश्यना केली नाही ना म्हणून हे तोंड बोलतोय. तोंड बोलतोय. आम्ही आहे पडपणे राहतो. ज्यांनी समर्थत्व प्राप्त केलं पश्चिम बुद्ध झाले. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं त्याला सावध बुद्ध म्हटलं. अशा 3 बुद्धांचा जन्म होत नाही. त्यांनी कामतृष्णा 500 भवतृष्णा 500 आणि विभवतृष्णा 515 ही प्रकारच्या कृष्णाचा मुळासकट नायनाट केलेला असतो. म्हणून त्यांचा पुनर्भव नाही. बाबासाहेबांचा पुनर्जन्म आहे काय? बाबासाहेबांना करत आहे म्हणून पुनर्भव आणि पुनर्जन्म हे 2 शब्द काळजीपूर्वक वापरायचे. पुनर्जन्म म्हणजे बाबासाहेब आता या चिन्हात या चेहऱ्यावर असे काय करून आले
असं नाही होणार. ज्याला पुनर्जन्म म्हणतात, पुनर्भव हा शब्द प्रयोग आहे तरी वारंवार वापरला. पुनर्भव. आता हे लहान लहान इडले पोरं अनाथांचा अभ्यास करतात. म्हणते तुमचा जन्म, मला फोनवरून म्हणतात, म्हणते तुमचा जन्म पुन्हा तुम्ही मनात असाल तेव्हा तुमचा जन्म होईल का? मला लहान लहान मोठे लय हे लहान लहान मोठे अलीकडे खूप लहान लहान पोरांना मस्त अभ्यास करतात. तुमचं काहीच नाही, काही खरं नाही. ही लहान पिढी आहे ना, दगडासारखी मस्त असे मस्त बळी आहे, अनाथांचा अभ्यास करतात. त्यांच्या चेहऱ्याकडे कोण नुसतं डोळ्यावरून पाहतो त्यांच्याकडे. खूप छान ध्यान करतात. बोधी कुशल चित्ताची एकाग्रता म्हणजे समजते. कुशल चित्त उत्पन्न झालं पाहिजे. बाबासाहेबांचं महाकुशल चित्त आहे, कारण ते बोधिसत्व आहे. यांच्याकडून माहिती करून घेतली. आपण मानतो बोधिसत्व म्हणून, जाणत नाही ना. ज्यांनी अर्हत्व प्राप्त केलं असेल त्यांना जाणताय. 2 हात घडले म्हणजे अर्हत 3 महिने त्यांच्यासोबत वर्ष वाचले. आता हा भिक्षू अर्हत आहे की नाही माझ्या मनात संशय येतो, संदेह निर्माण होतो. हा झोपता की नाही म्हणून म्हणतो. म्हणजे अर्हत व्यक्तींना बुद्धाचं प्राप्त करणाऱ्या व्यक्तीला म्हणजे सगळे सपोर्ट प्राप्त करतात. त्या व्यक्तीला झोप नाही आहे. 3 मिनिटं म्हणतात, शारीरिक आणि मानसिक आहे. झोप हा रोग आहे, निसर्गाने दिलेलं बक्षीस नाही. ते डॉक्टर सांगतात ना कमीत कमी 8 ते 10 तास झोप घेतली पाहिजे. झोप घेण्याची गरज नाही, झोप हा रोग आहे. ज्याला 3 मिनिटे मार म्हणतात, ज्यांनी अर्हत प्राप्त केले हा रोग दूर झालेला ते गोष्टी ध्यान करत राहा. हे मी जवळून पाहिलं 1 वर्षापासून ना. मला संदेह निर्माण व्हायचं. त्या सेवेमध्ये न असणारे त्यांच्या रूममध्ये एसी होती, पण एसीचा ते फार वापर करत नसत. त्याची सेवा करणारे भिक्षू आहेत आपल्या बाहेरच्या मुलांना जायचे तिथे पंख्यामध्ये. आणि मी मात्र 92 वर्षाचा म्हातारा भिक्षू तो खुर्चीत बसून राहायचा. आपलं कुशल जवळ घ्यायचं आणि ध्यान करायचं. झोपला की नाही गडी असे डोळे उघडून पाहिजे. तो काय करायचा, खाली खुर्चीच्या याला असं टक 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 वाजवायचं. मी पुन्हा डोळे लावले, अरे माणूस जागून काय 7 दिवस 1 असंच खेळ बस. बघ नंतर बरं चुकीच मी मारलाय. मला मी म्हणजे बरंच नव्हतं वाटत मला फुकट डोळे उघडले. बाबासाहेब खरंच बोधिसत्व होते का? त्यांनी त्यांचा मुक्त झाल्यानंतर त्यांचं महाप्रयाण झाल्यानंतर त्यांनी कृष्णा देवता लोकांमध्ये जन्म घेतला. अशी सुदर्शन विश्वामध्ये घर आहे का? 15 मिनिटानंतर ते बोलले, मी हात जोडत होतो. त्यांनी होकार दिला. माझ्या मनात श्रद्धा निर्माण झाली. मी त्यांच्या चरणावर पडलो, त्याच्या पायाची चुंबन घेतलं. पण जेवण करताना आम्ही त्याची व्हीलचेअरवर पण द्यावं लागायचं. एखादी घास घेतला ना तोही उदाहरण काढून घेतो. माणूस जेवण नाही करत, हळद जीवन तर राहतो कसं? प्रश्न टकटक नुसतं त्याच्याकडे बघत नाही. काही पांढऱ्या बघतकडे बघतच राहतो. काय करणार बघत नाही. जेवताना पाहत नाही. हे जेवण आहे तो घास घेतला तोही हा जो ओजस आहार असतो ना, असे लोक या बाह्य आहारावर अवलंबून नसतात. सूक्ष्म आहार असतो तो मिळत असतो. प्रकृतीतला जे काही सत्व असतात ते पूर्ण असतात. तिकडे वाचता अरे भगवंताने उद्धव प्राप्त केलं. शुद्धशील, परिशुद्धशील, विशुद्धशील, शुद्ध समाधी, परिशुद्ध समाधी, विशुद्ध समाधी, शुद्ध प्रज्ञा, परिशुद्ध प्रज्ञा, विशुद्ध प्रज्ञा. हे शरीरही शुद्ध होतं आणि मन शुद्ध होतं. त्यामुळे त्यांच्या डोळ्यातल्या चित्रातला, काळातला, मनातला, नाकातल्या शब्दाचा, थुक्याचा, लघवीचा असू दे की संध्याचा असू दे तर घाणवास येत नाही. पुस्तकं वाचताना कुणीतरी बाबराने लिहून ठेवले असेल त्यामुळे बंद करून टाकायचं. बाबा आपल्याला नाही बुद्धी चालत नाही तर काय करायचं? बुद्धीला सीमा असते ना. बुद्धीच्या आधारावर कोणी स्वतःपर्यंत सगळ्यांना महाराज प्राप्त करत नाही. बुद्धीला सीमा, प्रज्ञेला सीमा नसते. म्हणून प्रज्ञा तिकडे निर्माणापर्यंत नाही. खरं कसं असेल का? बंदीजींना एकदा आंघोळ करायचं. आता हे पोळी सापड राहतात ना, निळे असं लावायचं. बळबळ आपलं पाणी थोडंसं कोमट जास्त गरम कोमट टाकायचं आणि त्या टिश्यू पेपर पुसून काढायचं. आता तुमच्यासारख्या उपास काही उपासिका त्याच्या आणि शिकायचं टिश्यू पेपर तर ते घ्यायचं
आणि आपल्या थैल्यात करायचं. एक भिक्षू आला ना, माझं लक्ष तिच्या त्याच्याकडे होतं, त्याची इथे करता आपली इकडे कचरापेटीत टाकलं आणि ते उलटे आपल्या भेगात करतात. काय चाललं इकडे? मग नंतर भिक्षू सांगायला लागला, म्हणजे लोकांची गर्दी असते त्यांना सुगंध चालतं, सुगंध चालतं. मग मी सुगंध काय बिना वाचत आवड आपण वापरतो, तर हे सुगंध असा कसा काय चालतो? संडास रूममध्ये घेऊन जायचो आम्ही, कमीत कमी त्याचं दुर्गंध धुवायचं चान्स तर मिळेल. बघा आहे की नाही, एका हरण त्यांची सेवा करण्याचा चान्स तर मिळेल. म्हणून जेव्हा आम्ही सांगतो जे काही काय दुर्गंध सुद्धा संडास आहे की नाही वाटायला. खरंच हे खरं आहे. त्यावेळी सिद्धार्थ गौतमाने म्हणतो, तो बाबासाहेब जेव्हा बुद्धत्व प्राप्त करतील ना, तर त्याच्या डोळ्यातल्या चिपळाची असो, कानातल्या कानमाची असो, शेवळाची असो, चुक्याची असो, संडाची असो की लग्नीची, दुर्गंध नाही, सुगंध आहे. हा मूलभूत फरक असतो महापुरुषात. हे कधीच नाही समजत. साहित्यिक लोकांना साहित्य दोन बुद्धीच्या बळावर असतं संशोधन ते बदलणार. आम्ही भूगोलात शिकायचो ना, या पृथ्वीला पृथ्वीवर राहतो ना आपण, 3ऱ्या नंबरचे ग्रह 9 ग्रह आम्हाला आमच्या पाठ्यक्रमात शिकायचे. आता किती ग्रह आहे? सूर्यमानात किती ग्रह आहे? आता 8 शिकवले जाते. आता प्लुटो नावाचं गाण हळूहळू हाही नसतोय ना. पण याच महाभद्र कल्पात बाबासाहेब जेव्हा सम्यक संबुद्धत्व प्राप्त करतील, तो तर यायचा बाबासाहेबांना पाहिजे बदल घ्यायचं. मी तर नाही म्हणतो, आता तुम्ही राहता की काय बोलायला पर्यटनमध्ये राहा. हा निर्णय भगवंताचा हा निळा झेंडा आहे ना, निळ्या झेंड्यावर गणपती. जेव्हा बाबासाहेब चक्रवर्ती सम्राट होते ना, साऱ्या जगाचे राजवंती, न्याय स्वातंत्र्य सत्ता आणि बंधुमान मानवी मूल्य तेव्हा सगळ्यात गाव राबवतील ते निळा झेंडा असेल. निळ्या झेंड्यावर भगवंत चक्रवर्ती हे बाबासाहेबांच्या चित्तात म्हणून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या राजकीय संघटनेला हा निळा झेंडा असेल असं म्हणून बाहेर. भगवान बुद्धाच्या केस आहेत हे सीताफळाच्या डोळ्यासारखे दिसतात, गोल गोल गोल. पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरणार, हे पूर्वेकडून असेल पश्चिमेकडे गोल गोल. सीताफळाच्या डोळ्यासारखे निळ्या केस, काय नाही आहे. म्हातारे झाल्यावर काही होत नाही. हा म्हणून फरक असतो महापुरुषांमधला सर्वसाधारण व्यक्तीमधला. किती दात होते कुठून आहे? माणसाला म्हणजे 40 दात असतात काय? नरशिव घाटामध्ये बा आधार सांगते, त्रिपिटकातला आधार आहे. खरं विसती म्हणतात. ज्यावेळेला भगवंत कपिल वस्तूला आले, ते तुला तेच तुमच्या सगळ्या तुमचं दिसतात ना, तेच तुझे पिता आहेत बरं का, तेच तुझे पिता आहेत. एवढा दात मला विसती, खाली 20 वरती 20 आणि 4 कोपऱ्यावर 4 महागाडा. तुम्ही पाहिजे का गाड्या? लगेच त्या कॅन्डी या शहरामध्ये हस्तिदंतात ठेवलेली आहे. मोठी दाढ आहे, 4 कोपऱ्यावर 4 दाढ आणि 32 दात. 32 काय वरती 20 खाली 40 4 44. खरंच असू शकते काय? बरं वैज्ञानिक विश्वास 36. बरं तुम्ही तरी ठेवाल का? नाही ठेवलं. त्यामुळं हे अद्भुत असतं, विशेष असतं, अपवाद असतं. सगळे तुटून राहिले. बुद्ध अपवादात नको. काही असे कल्पना कोरे कंगाल झाला. या महाभद्र कल्पात 5 सम्यक संबुद्ध आहे. पूर्ण गमन कपुसंत काश्यप, चौथे सिद्धार्थ गौतम आणि 5वे हे बाबासाहेब आर्यभट्ट. मी तर ज्या नानकच्या दत्तूचा 103वा जन्मदिवस आपण साजरा करतो, त्यानिमित्तानं नानकच्या दत्तींच्या मुलीकडे गेलो होतो. बुद्ध आणि त्यांचा धर्म हा ग्रंथात लिहितात. अर्थात त्याचा मराठीचा अनुवाद शासन हे घरी शब्दावर तापले आणि मग आमचे प्राचार्य औरंगाबाद महाविद्यालयाचे यांनी जो अनुवाद केला आणि त्या अनुवादाच्या 2 कापी जेव्हा चंद्रफुला नागायच्या तुझे आले होते तेव्हा आमच्या मुलाखती गाठी होत्या. त्या बाबासाहेबांच्या हातात बाबासाहेबांच्या अक्षरात त्याच्या डायरीमध्ये जे लिहिलं होतं ते मला दाखवलं. मी एवढा आनंदित झालो. काय लिहिलं होतं तिथे? बाबासाहेब अलिबागमध्ये अलिपूरच्या बंगल्यात राहत. त्यांचा एक वेगळा ध्यानकक्ष.
त्या ध्यान कक्षामध्ये बाबासाहेब जेव्हा जा आतमध्ये ते अनापातचा अभ्यास करतात बघा. पण इंग्रजी ग्रंथामध्ये जी दुरुस्तीची जी 2 पानं आहेत ना ते पोचलेलं आहे मधू चिटणीसाकडे शासन हेगेकडे घनश्याम तळवळीकडे पोचलेलं आहे. त्यामुळे ते पानं त्यांच्या मुलींच्या हातात आहे. आता हा बदल कसा करायचा. आता माझ्या नजरेत आला बाबासाहेबांनी त्याचे नावाची हे जे पारमितांचं करुणा काय पारमितांचा सगळं करुणा काय पारमित आहे पण ती त्रुटी आहे त्याची त्रुटी कोण भरून काढली तर ते पान तिथपर्यंत पोहोचलं आहे. जस्ट लाईक आनापाना जस्ट लाईक प्राणायाम असं लिहिलं आहे इंग्रजीमध्ये. आपल्या बाबासाहेब प्राणायामाचा अभ्यास करत होते हा वेगळा मेसेज आहे. ते दुरुस्तीपत्र ते काही गेलेलं नाही त्यांच्याकडे. ते अजूनही त्यांच्या मुलीकडे येणार आहे. कोणता वेळ हे माहिती नाही पण तसं पत्रव्यवहार मी केलेला होता वसंत साहेबांचं मीनाक्षी मुळे पत्रव्यवहार केला होता ज्यामध्ये त्या दोनही ज्या पृष्ठ आहेत जे त्यांच्या मुलीकडे महाराजच्या ऋतुजीच्या ज्यामध्ये या पार्विकासंबंधी हा करुणा हे काढून जसं इथे आवृत्तामध्ये एक काही गोष्टी अशा असतात की प्राणायामाचा अभ्यास तर तो आनापानसतीचा अभ्यास करतो. त्यांच्या हँडरायटिंगमध्ये गेलेला आहे बाबासाहेबांच्या सो सतो अस्य सती सतो पस्य सती दिगंवा अस्य सत्तो दिगंगाचं सामिती म्हणजे अनाती रसंगवा अस्य सत्तो रसंगाचं सामिती म्हणजे अनाती पस्य सामिती म्हणजे सब काय पटे वेगळी असं सामितीची कधी पस्यशी सामितीची कधी सारी काया संवेदनशील होऊन बाबासाहेब आनापानचा अभ्यास करायला शिकले. हे गोष्ट जवळ माझ्याकडे छत्तर पाहत राहिले. मी बाबासाहेबांच्या हँडरायटिंगमध्ये पाहिलं. बाबासाहेब अलीपूरच्या बंगल्यामध्ये आनापानसतीचा अभ्यास करत होते. ते पत्र जोडलं गेलेलं नाही ते जोडावं लागेल आज नाही उद्या जोडावं लागेल. लोकांमध्ये वेगळा मेसेज नाही. हे कुठल्याही गुरूंकडे न जाता बोधिसत्वाचे महाभूषण चित्त असतं ना स्वतः अडॉप्ट करतं. हे दुसऱ्या कुठल्याही व्यक्तीला नाही कंपठाणाचा अभ्यास करताना बाबासाहेबांनी कुठल्याही गुरुकडे आचार्याकडे न जाता हा आनापानसतीचा अभ्यास सर्व काया ही संवेदनशील होऊन पाहत होते. ज्यावेळेला ते बाहेर आले ना एवढ्या वेगात सांगत होते नानकचंद्र तू हसायचा त्यांची बोटं दुखायची. बाबासाहेब ज्यावेळेला पाहून नानक काय नाटक म्हटलं वेळातली संधी आहे नानकचंद्र. पण काय करायचं बाबासाहेब ज्यावेळेला सांगायचे दुखून यायचं हां थकल्या होतो तर तू तो फर्स्ट आला ना हां एवढ्या वेगात सांगायचे. हा ग्रंथ लिहिताना किती कसरत झाली. बाबासाहेब ज्यावेळेला बुद्ध होतील ना तरी मी त्यांच्या तोंडावर तुम्ही सावलीसारखी राहिला. बुद्ध आणि त्यांचा धर्म हा ग्रंथ अनुवाद केला टाईप मला जसा दक्षिण आनंद सावलीसारखा राहिला ना बघ बाबासाहेबांच्या तर तुमचा संकल्प काय आहे तर ते हसत. बाबासाहेब समृद्ध होतील तर तुम्ही त्यांचा सेवक आनंदासारखा भिक्षू बनाल काय वाटलं. ते हसले होते. तो म्हणते की मुझे ये समझने नहीं पा छाया की तरह रहे भिक्षु आनंद के साथ में. आपने बुद्ध ब्रह्मा ग्रंथ लिखा आपने अनुवाद किया संग्रहित किया तो आपकी छाया की तरह नहीं रहेंगे क्या. जब बाबा साहेब बुद्ध बनेंगे भिक्षु आनंद की तरह से नहीं रह पाएंगे क्या. तो भक्ति जी मुझे हाँ ये बोल रहे सही कहा है कि बाबा साहब के प्रति बड़ा चिपकावा है बोला मुझे नहीं है डोळ्यात नासू येतात साहजिक आहे जीवन. मी तरी बोललो आप जब बाबा साहेब बुद्ध बनेंगे तो आपका नजरिया ये होना चाहिए कि बाबा साहब के सेवक बनकर के भिक्षु आनंद की तरह आपने रहना चाहिए. आपने ऐसे संकल्प करना चाहिए. मैं भी तो रहूँगा ना ऐसा बना आप रहोगे आप तो भिक्षु हाँ मैंने रहने का संकल्प किया म्हणून मी दरवर्षी आम्ही बहुला यासाठी जातो. कशासाठी जन्मभूमीवर आमच्या साऱ्या जीवनातलं पुण्य बाबासाहेब तुमच्या जन्मभूमीवर येऊन अर्पण करतो. तुम्हाला बुद्धत्व प्राप्त होण्यासाठी तिसही पारमितांचा डोंगर असण्यासाठी हे आमच्या साऱ्या जीवनातलं सारं पुण्य तुमच्या जन्मभूमीवर माथा टेकवणे अर्पण करतो. हे सत्य आहे. या सत्यवचनानं तुम्हाला बुद्धत्व प्राप्त करण्याचा हा तिसही पारमितांची करे 16 असंख्य 1 लाख कल्प एवढ्या जन्मात जात आहेत ते 80,000 वर्ष जगणार आहेत.
1000 वर्ष जगणार आहेत. मला तर विश्वास आहे माणसाचं आयुष्य समोरच्या येणाऱ्या कालखंडात 1-1 लाख वर्ष जगतील. मी तर जगणार आहे दुसऱ्यापेक्षा जास्त. मला काय माहिती. ती संबोधी ज्ञानाची आउटलुक दृष्टिकोन हा वैज्ञानिक दृष्टीच्या पलीकडचा आहे. जो आपण केवळ योग्य दृष्टिकोन, विवेक दृष्टिकोन, वैज्ञानिक दृष्टिकोनामध्ये भगवंताचा दृष्टिकोन समाविष्ट आहे. हा तर्क आहे ना आपला, हा फेल आहे, हा मिथ्या तर्क आहे. संबोधी असिते पीते खाईते साहित्य संपजातकाने अवेअरनेस, अलर्टनेस. म्हणून हे समर्श ज्ञान, उदय ज्ञान, भंग ज्ञान, अज्ञान, आदिनव ज्ञान, निपिदा ज्ञान, मुंचित काम्यता ज्ञान, पटिसंख्या ज्ञान, संखारोपिका ज्ञान आणि अनुलोम ज्ञान या 10 ज्ञानाच्या टप्प्यातनं विपश्यना साधनेचा अभ्यास करून आपल्या कामकृष्णा, भवकृष्णा, विभवकृष्णांचा जेव्हा ज्ञान होतो, हे सारं शरीर एवढं हलकं फुलकं फुलपाखरासारखं वाटतं, शरीर ऐकण्यासारखं वाटतं. आणि हे लोकीय शरीर आणि लोकोत्तर, हे लोकीय शरीर लोकीय मन बळून कळतं ना.